त्यांनी मला फोन केला की भाऊ काही तुमच्यापर्यंतचा दौरा आहे का. मला अजिबात माझ्या मनात आलं नाही की म्हणजे मी दौरा आहे हो म्हणेल त्या ऑर्डरचं त्यांची काही लिंक आहे. मी म्हणलं हो, मला यायचं होतं कालच शुक्रवारी, पण मी आता शनिवारी रात्री येतो. नॉर्मली या प्रशासकीय बदल्या म्हणजे सातत्याने चालू असतात, तसे माझ्या बदल्या होत नाही. मला माझी बदली करून घ्यावी लागते. अमरावती मी कलेक्टर होतो 3 वर्ष आणि माझी बदली पुण्याला करा म्हणून मी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी फडणवीस नागपूरला त्यांना भेटायला गेलो. त्यांच्या घरी साहेब मला 3 वर्ष झाले, मला मुलांना मुळे साहेब इथे बसले. मुळे साहेब आमचे जिल्हा कृषी अधिकारी होते. तर मी त्यांना भेटायला गेलो आणि म्हणलं साहेब माझी पुण्याला बदली करा, मला मुलांना पुण्यात शाळेत टाकायचं आणि नंतर मला परत जावं लागेल. तुम्ही कशाला पाहिजे मला बदली इथेच करा 5 वर्ष पूर्ण अमरावतीला. तसे माझ्या बदल्या फार कमी होतात. अशाच ती चांगल्या माणसाच्या बदली तर त्या म्हणजे फार माझ्या तुरळक बदल्या होतात. त्यातली ती परवा बदली होती, पण त्या बदलीवर तुम्ही जर बघितलं ती ऑर्डर आपल्या इथे पण ऑर्डर आलेली आहे. त्याच्यात माझ्याकडे जे काही विभाग होते ते तसेच आहे. त्यातला एक विभाग मी छोटा सोडून दिला, दुसरा एक विभाग घेतला आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून पदभार परवा मला मिळाला, प्राप्त झाला. तर त्याच्याबद्दल पृथ्वी डॉक्टरांनी मला सत्कार केला पाहिजे. आता बाकी ठिकाणी आपण हो नाही म्हणतो, पण आपल्या जन्मगावी आपल्या भूमीमध्ये अशी भावना जर तुम्ही व्यक्त केली, मी त्याला म्हणले का आपण छोटा कार्यक्रम करू आणि अकॅडमीमध्ये म्हणलं आपल्या करू, तिथं आपले विद्यार्थी असतात, तुम्ही मित्र तिथे या. मी तिथून माझे कामं करत संध्याकाळी निघालो. मला संध्याकाळी काल कळालं की प्रदीपने परस्पर ते जे ठिकाण आहे ते इथं केलं. आमदार साहेबांचा सुद्धा त्यांनी वेळ घेतली. मला रात्री 11 वाजता मला मेसेज आला की आमदार साहेब येणार आहे आणि कार्यक्रम असा आहे. अत्यंत आनंद झाला. आनंदाचीच गोष्ट आहे. आम्ही दोघं क्लासमेटच आहोत. क्लासमेट लोक बघा, म्हणजे जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये डेप्युटेशनला आलो तर मुंबईमध्ये मी जागतिक बँकेचा एक प्रकल्प करतो, जलस्वराज. तो 6 महिने मी तिथे करत होतो आणि एके दिवशी अशीच एक 8 ऑगस्टला माझी ऑर्डर आली की अमरावती जिल्ह्याचे तिथे अधिकारी व्हा म्हणून. तर मग लगेच जॉईन करा उद्या सकाळी आणि मी त्या ट्रेननं निघालो. मला काही माहिती. आमदार साहेब माझ्यासोबत होते. आम्ही दोघं मिळून सोबत गेलो अमरावतीला आणि जॉईनिंग सोबत केलं. म्हणजे ते त्याच्या पक्षाच्या कार्याला गेले आणि मी त्या दिवशी माझ्या जॉईन करायला. 2005 साली जेव्हा मग सिलेक्शन झालं तेव्हा बेलनमध्ये कार्यक्रम होता आणि कार्यक्रमाला त्या दिवशी अण्णाही होते. गावकऱ्यांच्या वतीनं राजेश गिरते हे सर्वांनी गावामध्ये कार्यक्रम केला होता. दिलीप भाऊजी पण आहे. त्या कार्यक्रमामध्ये थोडंसं उशिरा त्यांचे इतर कार्यक्रम असताना आमदार साहेब बेलंबेला शाल श्रीफळ स्वतः घेऊन तिथे माझ्यासाठी आले. त्यामुळं आज आमचे क्लासमेट आणि माननीय आमदार महोदय यांच्या हस्ते आणि त्यांच्या वतीनं सरकार होतं. त्याचा मामा तर आहेतच, कारण क्लासमेट असताना आम्हाला जे 100% प्रोटेक्शन मिळाले शाळेमध्ये की हे मुंडेंचे भाचे, आम्हाला कुठली हात लावायची बंद होती, कारण मी याचा मामा आहे. आणि म्हणजे काय जुन्या आठवणी इतक्या. तर शासकीय कार्यकर्ते असताना कशी वर्ष निघून जातात. मला 21 वर्ष झाले आता या सर्व्हिसमध्ये घेऊन आणि मला कधी वाटलं नाही की मला एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत काम करण्याचे सचिव म्हणून मला कार्य करण्याची इतक्या लवकर संधी मिळेल. कारण नॉर्मली आत्ता जे आपले महाराष्ट्रातले जे मुख्यमंत्री सचिव आहेत अपूर्व चंद्रा ते लोकेश चंद्रा ते आता 93 बॅच, माझ्यापेक्षा ते 12 वर्ष
श्रीकर परदेशी 2001 बॅच ते माझ्यापेक्षा 4 वर्षांनी सिनियर ते 4 वर्ष 3 वर्षापूर्वी झाले. तर तसं आणि ते आपल्या राज्यातले आहेत किंवा त्यांच्यासोबत पण अश्विनी भिडे ह्या 95 बॅचच्या होत्या. म्हणजे ते त्यांच्यासोबत सेक्रेटरी होते. ते एकटे नव्हते. नॉर्मली एक 25-30 वर्षांची सर्व्हिस झाल्याच्या नंतर त्या राज्यातला सर्वात सिनियर ऑफिसर म्हणजे मुख्य सचिवांना सोडून हा मुख्यमंत्र्यांसोबत असतो असं मला कधी वाटतं नाही. परंतु एक आहे की जे आपण प्रामाणिकपणे मन लावून आणि आपल्या पूर्ण एफिशियन्सीने पूर्ण स्किलला आपण जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किलने जेव्हा काम करत असतो तेव्हा त्याची दखल शासनामध्ये घेतली जाते. मी तसं मागच्या 4-5 महिन्यामध्ये एक जसं महाराष्ट्र मित्र नावाची संस्था आहे तशी आमच्याकडे पण एक त्रिपुरा इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन अशी संस्था मी CEO होतो आणि त्या अनुषंगाने मी मुख्यमंत्र्यांसोबत अनेक म्हणजे वर्षापासून काम करत होतो. परंतु ते वेगळ्या भूमिकेने. तर हे दुधात साखर पडल्यासारखं आनंद आहे. कारण मुख्यमंत्र्यांचा सचिव म्हणल्यास त्या राज्याचं मुख्यमंत्र्यांचं जे विजन त्यांचे जे प्रायोरिटीज आहेत त्यांचे जे कार्यक्रम आहेत त्यांचे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यू आहेत त्यांचे पॉलिटिकल इश्यू पण असतात. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी खूप छोटं राज्य असो मोठं राज्य असो कोण इच्छुक नसतं आणि कुणाचं काम तिथे आलेलं नसतं सगळ्यांना. त्या सर्व गोष्टी स्ट्रीमलाईन करण्यासाठी आपल्यावरती विश्वास त्यांनी दाखवावा आणि मला त्याची कल्पना नव्हती आणि मी माझे बाकी इथे विभागामध्ये काम करत असताना तर मला असं कधी वाटलंही नाही की ती जबाबदारी माझ्यावरती मिळेल. परंतु मग ती मिळाल्यानंतर मी जे आता माझं रिकलेक्शन केलं आता ज्याचा उल्लेख झाला मी जेव्हा त्रिपुराची राजधानी आगरतळामध्ये मी जेव्हा जिल्हाधिकारी होतो 2013-14 तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना भारतामध्ये बँक अकाउंट कमी आहे लोकसंख्या तुलनेमध्ये आणि फायनान्शियल इन्क्लुजन साठी त्यांनी 5 जिल्हे पूर्ण भारतामध्ये पायलट म्हणून निवडले होते की आपण 100% लोकांचे बँक खाते उघडायचे आणि त्यांना सगळ्या सोयी आणि सगळ्या गोष्टी करायच्या. त्याचमध्ये महाराष्ट्राचा एक औरंगाबाद जिल्हा होता, जबलपूर होता, असे 5 जिल्हे होते. तर आम्ही तो 1.5 वर्षात तो पूर्ण जिल्हा पूर्ण साक्षर होता ऑलरेडी 90% वर. त्याच्यामुळे आम्ही सर्व बँक अकाउंट आम्ही ओपन केले आणि 2014 मध्ये माझी बदली झाली अमरावतीला. तर दरवर्षी पंतप्रधानांच्या तर्फे प्राईम मिनिस्टर्स अवॉर्ड फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सलन्स असे अवॉर्ड दिले जातात 21 एप्रिलला सिव्हिल सर्व्हिसेस डेच्या दिवशी. ते 5 ते 6 अवॉर्ड दिले जातात दरवर्षी. भारतामध्ये 5000 IAS ऑफिसर त्यातल्या 4-5 जणांना दरवर्षी तो अवॉर्ड दिला जातो. 2015 मध्ये अमरावतीला असताना ते बरोबर आहे. परंतु माझं आगरतळामध्ये त्रिपुरामध्ये जे मी कार्य केलं होतं त्याच्या आधारावर तुम्हाला प्राईम मिनिस्टर्स अवॉर्ड तो तेव्हा दिला गेला. तर म्हणजे आपण म्हणजे देश पातळीवरती असा एखादा कार्य करून आणि 2014च्या नंतर जेव्हा केंद्रामध्ये शासन बदललं तर तेव्हा ही एक स्कीम म्हणून त्याला लॉन्च केलं गेलं. तो पायलट झाला. ती स्कीम नव्हती. त्याची स्कीममधून एक जनधन योजना म्हणून त्याची पुढे पूर्ण भारतामध्ये अंमलबजावणी झाली. अमरावतीमध्ये असताना खूप समस्या होत्या त्यावरती मी फारसा वेळ देणार. परंतु त्यावेळेस मेळघाटामध्ये अनेक कुपोषणाच्या अनेक समस्या आहेत त्यावरती काम केलं. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी काम केलं. नागपूर संत्रा जो बोरशेरी म्हणून तालुक्यात होतो त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल आणले. जेन इरिगेशन आणि कोकोकोला यांना सोबत घेऊन नवीन 10,000 हेक्टरची तिथे लागवड केली आणि तेव्हा गडकरी साहेब केंद्रीय मंत्री होते. नॅशनल हायवे भरपूर सँक्शन झाले, स्टेट हायवे सँक्शन झाले, डिस्ट्रिक्ट रोडचे कामं चालू होते. पण कुठेतरी आपण शेतकरी असल्यामुळे स्वतः शेतामध्ये काम केल्यामुळे मला एक अडचण नाही झाली. सगळे रस्ते होतात, पांढरे रस्ते होते. म्हणून मी अमरावतीला असताना प्रवीण पोटे साहेब आमचे पालकमंत्री होते. मी त्याच्याकडनं दरवर्षी एक
10-15 कोटी रुपये त्यांच्याकडनं मागून घेतले की सर मला हे पैसे द्या. मुळे साहेब इथे बसले, ते पण होते. आम्ही गाव मुक्काम प्रोग्राम केले, गावामध्ये आम्ही गेलो प्रत्येक आणि सांगितलं की आम्हाला कारण शेतकरी रस्ता मागतो पण जमीन देतो. रस्ता करा म्हणतात पण रस्ता करायला गेली जमीन देतो. मग आम्ही गाव मुक्काम केले आणि आम्ही सांगितले की ज्या गावामध्ये आम्हाला कमीत कमी 5 ते 6 पांढर रस्ते करायला शेतकरी जमीन देतील आणि सलग जमीन देतील, आम्ही तिथे मनरेगा आणि DPDCच्या फंडमधून रस्ते करू. तर ती योजना तिथे 3 वर्ष असताना मी ती केली. सुरुवातीला त्याचा विस्तार पालकमंत्री पांढर रस्ते योजना म्हणून केला गेला आणि आता ते मुख्यमंत्री पांढर रस्ते एवढी पॉप्युलर झाली की पालकमंत्र्यांपुरती ती माहिती राहील नाही. आता मुख्यमंत्री पांढर रस्ते योजना म्हणून ती पुढे आणली गेली. म्हणजे नॅशनल हायवे होतात रस्ता होत नाही. ते खूप म्हणजे अत्यंत समाधानाची गोष्ट. आत्ता तिथे त्रिपुरामध्ये परत गेल्याच्या नंतर हा सर्व विचार डोक्यात आला आणि मुख्यमंत्री म्हणजे दरवर्षी 4-5 वेळा भेटत असतात. त्यांचे वेगवेगळे मीटिंग्स ते सगळे होत असतात. कोणत्या राज्यात अधिकारी कुठे गेला, कुठे गेले, काम केलं, ते चर्चा होत असतात. त्या चर्चेमधून तिकडे हे सर्व कार्य पोहोचलं. पुण्यामध्ये असताना पुण्यामध्ये तेव्हा साहेब होते, विरोधी पक्षनेते होते. तेव्हा पुण्याची मेट्रो करणं, ती पुन्हा शिवाजीनगर ते हिंजवडी ती मेट्रो करणं आणि पुण्याचा रिंग रोड हे 2 मोठे प्रकल्प मला करतात. आणि आता तिथे परत गेल्याच्या नंतर त्रिपुरामध्ये नगरविकासमध्ये काम केलं. त्रिपुरा सुंदरी मंदिर अनेक आपली मंडळी चाललेली आहे, त्याचा कॉरिडॉर तयार केला. तिथे मेडिकल हब आम्ही तयार करतो. तर बांगलादेश आमच्या जवळ आणि बांगलादेशमध्ये मेडिकल सुविधा नाही आहे. त्रिपुरामध्ये आम्ही आता 4 मेडिकल कॉलेज आणले मागच्या 3 वर्षामध्ये. तिथे IT मध्ये आमूलाग्र बदल केले. अशा म्हणजे बऱ्याच ठिकाणी कार्य करता आलं. तर जेव्हा आपण सर्व फ्रंटवरती काम करतो, त्याला आपण ऑलराऊंड म्हणतो. आपण एखाद्या खात्याकडून ते मर्यादित राहत नाही. सार्वजनिक बांधकामचं पण काम करता, आरोग्याचं पण काम करता, शिक्षणाचं करता, टुरिझमचं करता, IT करता, हे आपलं इरिगेशन काम तुम्ही करता. तेव्हा वर जे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह बसलेले असतात, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, गार्डियन मिनिस्टर, पालकमंत्री, त्यांची नजर असते. कोणते अधिकारी ते अधिकारी आपल्या डेव्हलपमेंटचा अजेंडा पुढे नेऊ शकतात आणि समन्वय करून नेऊ शकतात. कारण तुम्ही जेव्हा एखाद्या अशा स्टेट लेवल पोस्टवरती बसता तर सर्वात पहिली गोष्ट असते समन्वय, कॉर्डिनेशन, स्मूथ कॉर्डिनेशन. कुठेही कुठल्याही मीडियामध्ये कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही स्वतः पुढे न येता ते जे सरकार सत्तेत आहे त्या सरकारचा अजेंडा तुम्हाला खूप राबवतात आला पाहिजे. अशा लोकांनी निवड केली जाते आणि ती त्या निवडीस मी पात्र ठरलो म्हणून आमच्या राज्याचे मुख्यमंत्री प्रोफेसर डॉक्टर माणिक साहेब यांचे धन्यवाद देतो. ते स्वतः एक मॅक्सिलोफेशियल सर्जन. डॉक्टर म्हणजे त्यांना कळालंच मी काय म्हणलो होतो. म्हणजे डेंटल डॉक्टर खूप असतात, परंतु ॲक्सिडेंट झाला किंवा तुम्हाला जर समजा मेजर काही डिफॉर्मेशन आलं किंवा मध्ये जर सर्जरी करायची ठरली तर ह्या दात आणि ह्या पूर्ण भागाचं ENT धरून त्याचे सर्जरीचं एक सुपर स्पेशालिटी त्याला म्हणतात मॅक्सिलोफेशियल सर्जन. ते ईस्टर्न इंडिया म्हणजे उडीसा, बंगाल, बिहार आणि पूर्वोत्तर राज्यामध्ये 4-5 जण आहेत. त्यातले ते सर्वात निष्णात असे सर्जन. म्हणजे आमच्या मागच्या 4 वर्षात मुख्यमंत्री कधी आपल्या परळीला जर समजा एखादा कार्यक्रम आपल्याला करता आला तर मी त्यांना निमंत्रण नक्की देईल की तुम्ही आमच्या परळीला या, तुमच्या दर्शनाला या. त्यानिमित्तानं त्यांना पण आपल्याला ऐकता येईल. खूप त्यांनी अपेक्षेने खूप जबाबदारी आणि बाकीचे डिपार्टमेंट माझ्यासोबत ठेवून त्यांनी ही मला याची जबाबदारी दिलेली आहे. आणि परळीकरांचा नेहमीच मला कुठलंही काम केलं तर इथल्या मीडियामध्ये त्याची बातमी आलेली असते. माझ्या ऑफिशियल फेसबुकवरून किंवा इतर कुठल्या तरी सोर्समधून
त्यांनी ती बात उचलून बातमी इथे आलेली असते आणि त्याची प्रतिक्रिया सुद्धा मला इथे आपल्या सर्व मित्रांकडून ऐकायला मिळतात. सोबत आम्ही सुद्धा परळीमध्ये आदरणीय मुकेशताई आमदार साहेब म्हणून मोठे काम करत आहेत. आपण सर्व त्यांना साथ देत आहात. त्यासोबतच आम्ही सुद्धा हातभार लावा. मागच्या काही वर्षात आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने काम सुरू केलं आणि माझ्या पत्नी उषा मला या कार्यात मला अधिकारी बऱ्याचदा येतात. तर उषा आणि त्यांचे मित्र त्यांनी विवेकानंद युथ सोसायटी माध्यमातून शाळेचं काम असो, अकॅडमीचं काम असो, जलसंधारणाचं काम असो, हे कार्य सुरू केलेलं आणि एक म्हणजे लोक उपयोगी असे उपक्रम मागच्या 10 वर्षामध्ये पुढे आले. अत्यंत स्टँडर्ड आणि अत्यंत शांतपणे, अत्यंत सिस्टमॅटिकली. आता ज्या मुलीने इथे भाषण केलं ती मला वाटतं आपल्या शाळेची दुसऱ्या शाळेची मुलगी आहे. कारण अशा आपल्या आता शाळा परळीमध्ये खूप चांगल्या यायला लागल्या आणि तोच उद्देश होता की अशी एखादी शाळा आपल्याकडे आली तर बाकी शाळेमध्ये सुद्धा गुणवत्ता वर्धन होईल. तेच झालेलं त्याचा सुद्धा मला खूप समाधान आहे. या निमित्तानं मी आपल्या सर्वांना त्रिपुरा राज्यामध्ये आपण पर्यटनासाठी यावं मी अशी आपल्या सर्व नागरिकांची विनंती करतो. हैदराबादहून आगरतळाला डायरेक्ट फ्लाईट, कुठलीही फ्लाईट तुम्हाला चेंज करायची गरज नाही. इथून ट्रेनने हैदराबाद आगरतळा. आपल्या पर्यंत बरेच मंडळी आलेली आहे आणि त्रिपुरा हे भारतातल्या सर्वात जुन्या राजघराण्यापैकी एक आहे. माणिक्य घराणं तिथं फार म्हणजे 184 पिढ्यांचा इतिहास तिथे लिखित आहे. SD बर्मन आणि RD बर्मन हे दोन्ही तिथल्या राजघराण्यातले सिंगर आणि म्युझिक कंपोजर आहेत आणि तिथे निसर्गाने खूप मोठी देणगी त्या भागाला आणि त्रिपुराला दिलेली. त्रिपुरा सुंदरी तिथे शक्तीपीठ आहे. त्याच्या नावावरूनच त्रिपुरा हे राज्याचं नाव आलेलं आहे आणि पंकजाताई 2 वेळा तिथे आल्या होत्या. त्यांनी मी आताही सांगितलं आमदार तुम्ही पण घ्या. आपल्या सर्वांना तिथे येण्याची विनंती आहे. रवींद्रनाथ टागोर त्यांनी जेव्हा शांतिनिकेतन सुरू केलं कलकत्त्याजवळ, त्यांना आर्थिक मदत करणारे हे त्रिपुराचे राजे होते. त्यांनी त्यांना मदत केली. त्याच्यामुळे त्यांनी तिथे शांतिनिकेतन आणि त्यांना पुढचा प्रवास त्यांना करता आला. त्यासोबत जगदीशचंद्र बोस सायंटिस्ट होते. त्यांना सुद्धा मदत त्रिपुराच्या राज्याने तेव्हा केलेली आणि ते राज्य एकमेव असं आहे की जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा तिथल्या राजाचा मृत्यू झाला त्याच्या काही महिन्यामध्ये आणि तिथल्या राजघराण्यातल्या व्यक्तींनी दिल्लीला जाऊन स्वयं जाऊन त्यांनी आपले सगळे पॅलेसेस सगळ्या जमिनी त्यांनी भारतीय प्रजासत्ताकामध्ये स्वतःहून विलीन केलेलं राज्य फार समृद्ध आहे. आज त्या राज्याचा प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा आपल्याला बोलतो. एकदा 20 वर्ष तिथे काम केल्याच्या नंतर आपण त्या राज्याचे सुद्धा आपण होऊन जातो. ते एक मला सेकंड होम सारखं आहे. त्यामुळं तिथे आपण आलात तर आपल्याला अजून त्या परिसराचा आपल्याला ओळख होईल. मी पुन्हा एकदा सर्व परळीकरांचे विशेष करून प्रदीप खाडे आणि सर्व मित्रपरिवार आणि आपण सर्वजण आलात. माननीय आमदार महोदयांनी यासाठी वेळ दिला. त्यांच्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमात ते आले आणि आपण सर्वांचे परत धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच यापुढे देखील मी माझं कार्य त्रिपुरामध्ये करत राहील. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या सर्वांसोबत भेटण्याची आणि बोलण्याची मला परत संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद.